नमस्कार मित्रांनो, यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काळ, काम, वेळ. तर आता सुरू करूया. भाग 5 आहे. तर आता सुरू करूया. काय म्हणताय? 3 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करू शकतात. तिथे 5 स्त्रिया तेच काम 18 दिवसात पूर्ण करू शकतात. 4 पुरुष आणि 10 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर मित्रांनो, इथे आपल्याला पहिल्यांदा पुरुष आणि महिला यांचा रेशो काढावा लागेल. तर रेशो कसा काढायचा? हा पुरुषांसाठी मॅनसाठी मॅन घ्या. पुरुषांसाठी एम घेऊ आपण, म्हणजे मेल. पुरुषांसाठी मेल, स्त्रियांसाठी फिमेल घेऊ आपण. का फिमेल घेतला झालं. 3 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. तेच काम म्हणून काम बरोबर आहे म्हणून बरोबर चिन्ह घेतलं. तेच काम म्हणतात ना. 5 स्त्रिया 18 दिवसात पूर्ण करतात. किती? 18 दिवसात पूर्ण करतात. आता यांचा आपल्याला रेशो काढावा लागेल. का करायला लागेल? इथं सायंत्रिक 18, 5 गुणिले 18, 18 आणि 18 कटला म्हणजे एक पुरुष म्हणजे 5 स्त्रिया. हा रेशो झाला. आता आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण काम काढायचं आहे. पूर्ण काम किती आहे पहिले? हे पुरुषांचं काम घेऊ आपण. 3 गुणिले 6 हे आपल्याला पूर्ण काम मिळालं पुरुषांचं. 3 गुणिले 6 नंतर काय? 4 पुरुष. ते पुरुष 4 दशांश लिहायचे अधिक आणि विचारलाय अधिक 10 स्त्रिया. आता ह्या ज्या स्त्रिया या स्त्रियांना आपल्याला माणसांमध्ये कन्वर्ट करायला. किती माणसांमध्ये आपल्याला यांना कन्वर्ट करायला लागेल? तर सांगा. 5 स्त्रिया हे एक माणूस. तर 10 स्त्रिया किती माणूस? 5 एक 5, 5 दुने 10. हे कसं होते मित्रांनो? ते होते 10 गुणिले 1 5. कळलं? 5 एक 5, 5 दुने 10, 2 गुणिले 1 2. हे 10 स्त्रिया म्हणजे 2 माणसं. 2 प्लस केले आपण. 3 गुणिले 6 भागीला 6 केलं. 6 एक 6 कटला. उत्तर येते मित्रांनो 3 दिवस. किती येते? 3 दिवस. तर इथं आपण मित्रांनो हे पुरुषांचं घेऊन केलं. आपल्याला महिलांचं पण हे घेऊन करता येते. चला आता सॉल्व्ह करू. महिलांचं रेशो काय यांचा? 5:1 आहे. 5:1. तर रेशो आहे 5:1. महिलांचं काम किती आहे? महिलांनी तेच काम किती? 5 स्त्रिया तेच काम 18 दिवसात करतात. 5 स्त्रिया. एक मिनिट थांब. 5 स्त्रिया 5 स्त्रिया 18 दिवसात करतात. 5 गुणिले 18 हे महिलांचं पूर्ण काम झालं. भागीला ह्या महिला ज्या आहेत 10 महिला ह्या 10 महिला आपण तशाच लिहायच्या. खाली 10 लिहा. ते 10 अधिक 4 पुरुष. 4 पुरुष एक पुरुष म्हणजे किती? 5 बाई. एक पुरुष म्हणजे 5 बाई. तर 4 पुरुष म्हणजे किती होईल? 4 पुरुष म्हणजे किती? मग काय होईल? 30 होते. 5 4. 5 गुणिले 4 1 म्हणजे किती येते मित्रांनो? 5 चोक 20 म्हणजे 20 स्त्रिया आहेत. प्लस करा. मोर काय होईल? 5 इकडे काय होईल मग? एक मिनिट थांबा. होईल मग मित्रांनो 5 × 18 तिला आणि 20 30 30 5 × 18. तर कला मित्रांनो इथं इथं पण 3 दिवस आलं. किती? 3. समजलं मित्रांनो? आता समोरचं पाहू. 3 पुरुष एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतात. जिथे 6 मुले तेच काम 18 दिवसात पूर्ण करू शकतात. तर पहिले मित्रांनो आपल्याला काय काढायला लागेल? रेशो काढायला लागेल. काय? रेशो. तर रेशो कसा काढायचा? हा मेल हे चिल्ड्रनसाठी सी, मुलांसाठी सी घेऊ. 3 गुणिले 18 बरोबर 10 गुणिले 18 म्हणजे 6 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. तर आपण इथं रेशो काढू. 18 आणि 18 कटला. 3 1 3, 3 दुने 6 म्हणजे इथं काय आला? एक माणूस म्हणजे 2 मुले हा रेशो आला. आपल्याला विचारलं काय? 4 पुरुष आणि 4 मुले. तर आपण पहिले पुरुषांचं काम घेऊ. पुरुषांचं काम काय? 3 पुरुष गुणिले 18 दिवस. काय झालं यांचं पूर्ण काम भागीला 4 अधिक हे 4 मुले घ्यायचं आहे.
ह्या 4 मुलांना आपल्याला पहिले एका माणसामध्ये कन्वर्ट करावं लागेल, बरोबर. 4 मुलांना आपल्याला माणसामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 2 मुलं म्हणजे एक माणूस. तर 4 मुलं म्हणजे किती? मग काय होईल? 4 गुणिले 1, ते 2 प्लस करू, झालं. मग इकडे काय होईल? 3 गुणिले 18 भागीला 6. 6 एक 6, सायंत्रिक 18, 3 गुणिले 3 9. तर काय ते मित्रांनो उत्तर? तर इथे 9 दिवस. हे आपण पुरुषांचं करून पाहिलं, हे झालं. महिलांचं पण करून पाहू, ते आपण उत्तर 9 दिवस असेल. मग पहा काय, महिलांचं नाही, मुलांचं. तर काय झालं? 6 मुले गुणिले 18 दिवस हे पूर्ण काम झालं. मग काय विचार? 4 मुले, 4 मुले अधिक 4 माणसं. ह्या माणसांना आपल्याला त्यात कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. या माणसांना आपल्याला मुलांमध्ये कन्वर्ट करायला लागेल. मग काय होईल? 2 मुलं, एक माणूस. तर 4 माणसं किती? काय होईल? 2 मुलं म्हणजे एक माणूस, तर 4 माणसं म्हणजे किती? काय होईल मित्रांनो? सॉरी सॉरी, पुरुषांना कन्वर्ट करता आपल्या, मुलांना नाही करायचं आहे. मुलांना करायचं आहे, हे पुरुषाला कन्वर्ट करायचं आहे. एक पुरुष म्हणजे 2 मुलं, बरोबर. 4 पुरुष किती मुलं? हे होईल ना. 4 पुरुष म्हणजे किती मुलं? आता इथे काय होईल मग? 2 4 भागिले 1 होईल. 4 दुने 8, 8 मुलं, बरोबर. 8 मुलं. तर 8 प्लस केलं आपण, मग इकडे काय होईल? 6 गुणिले 18 भागीला 12 झालं. 6 एक 6, साईन दुने 12, तर एक 9. उत्तर काय ते मित्रांनो? 9 दिवस. उत्तर ते मित्रांनो 9 दिवस. पहा, हे 9 दिवस आलं. तर इथेही 9 दिवस आलं. कोणतीही आपण अमाऊंट घेतली, कोणते मुलं घेतलं किंवा दोनपैकी एक कोणती अमाऊंट घेतली, तरी उत्तर सारखंच येते मित्रांनो. समोरचं पाहू. समोर काय म्हटलं आहे? 6 मुले किंवा 4 पुरुष एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतात. मग लिहा. मुलांचा चिल्ड्रनचा सी, मुलांचा पुरुषांचा मेलचा एम. 6 गुणिले 18, काम तेच आहे. 4 गुणिले 18, तर रेशो काय होते मित्रांनो? यांचा रेशो होते 18, 18 कटले, त्रिक 6, हे दुने 4, ते काय 3 2 हा यांचा रेशो होते. आपल्याला काय विचारलं? 3 मुले आणि 10 पुरुष. 3 मुले आणि 10 पुरुष विचारलं. आपण मित्रांनो दोघांपैकी एकाचं काम घेऊ. 6 मुलांचं काम घेऊ. 6 गुणिले 18 हे पूर्ण काम झालं. त्याला हे मुलांचं, इथे 3 मुलं घेऊ. ठीक आहे, याच्यात 3 मुलं घेतले आपण, तर 3 लिहा अधिक, अधिक कोणी 10 पुरुष लिहायचं आहे. हे 10 पुरुषाला आपल्याला मुलांमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. 2 माणसं म्हणजे किती? 3 मुलं. 2 माणसं म्हणजे 3 मुलं. हा माणसं म्हणजे किती मुलं होईल मग? हा माणसं म्हणजे किती होईल? 10 माणसं म्हणजे किती होईल नंतर? ते होईल, तर करायचं 3 गुणिले 10 भागीला 2 म्हणजे 15. हे 15 कुठं होईल? हे 15 आपण इथं लिहायचे. किती? इथं लिहायचे. मग करा. 6 गुणिले 18 इकडे या, हां, भागीला 15 अधिक 3 18. या 18 आणि 18 कटले तर किती झालं? 6. उत्तर काय मित्रांनो? 6 दिवस. हा, तर मित्रांनो तुम्ही हे मुलांमध्ये केलं, हे पुरुषांमध्ये सुद्धा करू शकता. उत्तर 6 दिवस असे ते. चला तर आता आपण समोरचं पाहू. समोर काय म्हणतात? 6 स्त्रिया आणि 4 पुरुष मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतात. हे 3 पुरुष आणि 7 स्त्रिया मिळून तेच काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात. इथं आपल्याला पहिले रेशो काढावा लागेल. रेशो काढा मग. 6 6 फिमेल अधिक 4 मेल, 4 माणसं किती दिवसात काम करतात? हे काम हे 8 दिवसात करतात. तेच काम आहे, बरोबर. 3 पुरुष, 3 पुरुषला काय होते? आपण एम लिहितो, अधिक 7 स्त्रिया, 7 फिमेल, 7 फिमेल किती? 10 दिवसात करतात. आता पहा, आता काय करा? ह्या कंसाला 8 ने गुणा, ह्या कंसाला 8 ने गुणा, किती येईल? 8 छकम 48 एफ
अधिक 8 चोक 32 एम, 8 चोक 32 एम बरोबर 10 आणि याला गुणा 30 एम अधिक, तर आता एफ मधून एफ मायनस करा आणि एम मधून एम मायनस करा. आता पहा 32 एम वजा 30 एम बरोबर, तर एफ वजा 48 एफ इथे किती 2 एम बरोबर, तर इथून किती 22 एफ. तर करा भाग द्या, बे एक बे करा, हा काय रेशो झाला. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पूर्ण काम काढायचं आहे बरोबर, पूर्ण काम काढायचं आहे. तर आपण एक माणूस म्हणजे 11 बाया बरोबर, एक माणूस म्हणजे 11 बाया होते. आपल्याला काय करायला लागेल इथं, हे जे दिलं आहे स्त्रिया आणि 4 पुरुष म्हणून एक काम, तर आपण याला पहिले ह्या 6 स्त्रिया घेऊ, 6 स्त्रिया अधिक 4 पुरुष, यांना पुरुषांना काय करू आपण, 4 पुरुषांना आपण स्त्रियांमध्ये कन्वर्ट करू. एक पुरुष म्हणजे एक पुरुष म्हणजे 11 बाया, 4 पुरुष म्हणजे किती होईल 44 बाया बरोबर, किती 44, मग इथं 44 प्लस करा बरोबर. हे झालं किती 8 दिवसात, ती बेरीज करा 50 गुणिला 8 झालं भागीला काय म्हणतात 20 स्त्रिया, 20 स्त्रिया, 20 स्त्रिया आता 4, हा कटला 4, तर इथे मित्रांनो 20 दिवस कसे ते, हा शून्य शून्य कटला, या शून्य शून्य कटला, बे एक बे बे चोक 8, 5 गुणिला 4, तर इथे 20 दिवस. समोरचं पाहू, समोर काय म्हटलंय 18 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. 18 पुरुष, पुरुषासाठी काय आपण यम घेतो, 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात बरोबर. 54 स्त्रिया तेच काम 12 दिवसात करतात, इथं फिमेल घ्या, 54 स्त्रिया तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. आणि 16 मुले, चिल्ड्रनचा सी घ्या, 16 मुळे तेच काम 54 दिवसात करतात. आता इथं आपण भागाकार करून घेऊ पहा, ह्या 54ला ते 18ने भाग देते, मग घ्या 18 एक 18, 18 त्रिक 54, 18 त्रिक 54, 24 बरोबर 3 गुणिला 12 बरोबर 16 गुणिला 3 आलं. आता बघ 24 बरोबर 16 त्रिक 48, सॉरी 12 त्रिक 36, 16 त्रिक 48. आता ह्या 24, 36 आणि 48ला 12ने भाग देते, 12 दुनी 24, 12 त्रिक 5 चोक, तर रेशो काय आला, 2 माणसं म्हणजे 3 बाया 4 मुलं, 3 बाया म्हणजे 4 मुलं आणि 2 माणसं होते. हा रेशो आला आपल्याला, हा रेशो आला. आता काय विचारलं आपल्याला, 3 पुरुष 9 स्त्रिया आणि 6 मुले. आपण हे काम घेऊ किती 18 वाला पुरुषांचं घेऊ, 18 तिला 24 हे काम झालं भागीला किती म्हणतात 3 पुरुष, खाली 3 प्लस करा, खाली 3 अधिक काय ते 9 स्त्रिया, 9 स्त्रिया 3 स्त्रिया म्हणजे 2 माणसं हे, तर 9 स्त्रिया म्हणजे किती होईल, निक 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, त्याला गुणिला का 3 दुने 6 अधिक 6 मुले, 6 मुले काय होईल, 4 मुलं म्हणजे 4 मुलं म्हणजे 2 माणसं, 6 मुलं म्हणजे किती होईल, बे एक बे बे दुने 4, बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे 3 माणसं, तर 3 होते. खाली लिहा इकडे, हे काय झालं 18 भागीला 3 3 6 6 12, 12 दुई 12, 12 दुने झालं 12, ते काय झालं भागा 12 एक 12, 12 दुने 12 दुने, तर काय ते मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो आजचा ह्या टाइम अँड वर्कचा भाग 5 संपला आहे. धन्यवाद.